नमस्कार मंडळी, मी पुन्हा एक नवीन रेसिपी आणलेली तुमच्यासाठी। मी माझ्या पद्धतीने छोलेची भाजी कशी बनवायची तुम्हाला दाखवते। तर मी ते छोले भिजवून घेतलेत कोमट पाण्यामध्ये 7 ते 8 तासासाठी। आता थंडीचे दिवस असल्यामुळे छोले काही लवकर भिजत नाहीत, तर मी त्या छोल्यांमध्ये घालण्यासाठी एक बटाटाही घेतलेला आहे, म्हणजे छोलेची भाजी जरा घट्टसर होते। तर मी इथं बटाटा आणि छोले एकत्र कुकरला लावून एक 8 ते 9 शिट्ट्या मारीक गॅसवर काढून घेते आणि ते छोलेचा मसाला काय करायला लागणार आहे आपल्याला तुम्हाला दाखवते। तर मी इथं कांदे, टोमॅटो, लसूण आणि अद्रक घेतलेलं, याची पेस्ट करून घ्यायची। तर इथे आपले छोले शिजून झालेले आहेत, एक 8-9 शिट्ट्या काढून घेतल्या मी मीडियम गॅसवरती। तर आता भाजी करायला घेऊया। तर मी इथं कढई तापायला ठेवली आणि कढईत 2 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की मी इथे काही खडे मसाले घालून घेणार आहे। त्यात जिरी घातली 1 चमचा, 2 इलायची, 2 लवंग, 2 मिरी आणि दालचिनीचा थोडा तुकडा आणि तेजपत्त्याची 2-3 पानं घालून घेतलेली आहेत। इथे आपला मसाला तडतडला की मी इथं अर्धा इंच अद्रकचा तुकडा एकदम बारीक असे पातळ काप करून घेतलेले आहेत मोठे, आणि ते घालून घेते। नंतर मी कांद्याची प्युरी घालून घेत आहे। ते चांगली परतत आली की मी इथे 1 चमचाभर अद्रक लसणाची पेस्ट घालून घेणार आहे आणि ते चांगले तेल सुटेपर्यंत परतणार आहे। आता मी ते अद्रक लसणाची पेस्ट घालून घेते। तर जरा आपण ते सगळं मिक्स करून घेऊया। जरा मसाल्याला आपलं तेल सुटत आलं की मी त्यानंतर नाही तर टोमॅटोची प्युरी घालून घेणार आहे। 1 वाटी टोमॅटोची प्युरी घालणार आहे आणि हे सगळे मसाले एकत्र चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे। तर मी टोमॅटोची प्युरी घालून घेतलेली आहे इथे। तर मी आता हे सगळे जिन्नस एकत्र मिक्स करते आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेते। तर इथे आपल्या मसाल्याला पाहू शकता तुम्ही चांगलं तेल सुटलेलं आहे। तर आता मी त्यामध्ये आपले सुके मसाले घालून घेते। तर मी इथे 1 चमचा मिरची पावडर घालून घेणार आहे, 1 चमचा छोले मसाला घातलेला आहे, हळद घातलेली चिमूटभर, मीठ घातलेले चवीपुरतं। आता हे सगळे मसाले आपण एकजीव करून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। आणि परतून झाले की बघा तेल सुटेपर्यंत मी चांगले मसाले परतून घेतलेले आहेत। तर आपण इथे आपले शिजवून घेतलेले छोले एकत्र त्यात मिक्स करून घेऊया आणि हे सगळं जिन्नस एकत्र मिक्स करून व्यवस्थित ढवळून घेऊया। तर मी इथे थोडे छोले आणि बटाट्याचे 1-2 तुकडे वाटीत काढून मॅश करून घेतलेले, यामुळे आपल्या भाजीला घट्टपणा येतो, नाहीतर मग भाजीतलं पाणी वेगळं आणि छोले वेगळे असं होतं। तर मी हे मॅश केलेलं छोले आणि बटाटा एकत्र मिक्स करून घेते आणि छोल्याची भाजी जास्त पातळ नसते, मीडियमच असते। तर मी इथे 1/2 ग्लास पाणी घालून घेते आणि थोडी कोथिंबीर वरून चिरून भुरभुरते आणि एक 15 ते 20 मिनटं मध्यम गॅसवरती भाजी शिजवून घेते, म्हणजे आपली भाजी जराशी घट्टसर होईल। तर मी इथे भाजी एक 15 ते 20 मिनटं शिजवून घेतली। तुम्ही पाहू शकता की इथे भाजी माझी तयार झालेली आहे, खूप पातळ नाही आहे आणि खूप घट्ट नाही, मीडियम आहे। तर तुम्हाला मी काढून दाखवते एका प्लेटीत। तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा। थँक्यू।